सुभाष भेटून जाईल. सर्व काही जाऊ दे पण मले कालची गोष्ट कशी झाली ते सांग. कालची गोष्ट घरी आला होता ना भावाला तर माहितीये का माझ्या बापाजवळ सांगून दिलं सगळं. तो आला होता म्हणून पण माहितीये का मी माझ्या बापाला सांगितलं तो माझ्या कॉलेजच्या पोटावर म्हणली आणि त्याला असं असं घुमव घुमव करून चुत्या बनवून टाकली. हो का चांगलं केली ना तर मी एकदम घाबरून गेलो होतो. माझे 10 गेलेले 5 राहिले होते. मी आहे ना. हो का बरं आपण इथं रोडवर जरी बसून गोष्टी सांगितलं आपण आपल्या अजून पाहतील कोणी लोक आणि अजून तुझ्या आई वडिलांचं सांगत जात नाही. मी काय म्हणते रोडवर आपण रस्त्यावर जायचं तर लोक पाहून घेतील माहितीये का. माझ्या वावरामध्ये चाल माझ्या वावरामध्ये माहितीये का मस्त थंडगार हवा आहे ना मस्त झुडप आहेत. हो का बरं चाल तिथं चाल म्हणून चाल चाल झुडपांमध्ये जाऊन आपण. छान वातावरण आहे. किती मस्त थंडगार वातावरण आहे ना. हो बरं चाल आपण आता त्या मोहाच्या झाडी बसून जाऊ. त्या झुडपांमध्ये जाऊ गप्पा गोष्टी करू नाही का. बरं चाल. बरं सांग कसा कामाचा तूच सांग ना काहीतरी. मी सांगू. बरं ठीक आहे. तो लिखने वालों ने लिख दिया हम दोनों का फैसला. लिखने वालों ने लिख दिया हम दोनों का फैसला. अरे क्या सुहाना सफर मजा जिंदगी का मिला. तो हर खुशी से मांग तेरी चाहत से भर दूं. हर खुशी से मांग तेरी चाहत से भर दूं. अरे दीवाना बन गया हूँ. सांगू का. सांग ना. बरं अपने गया दीवाना
तुमच्या समोर जो पोवाडा होत आहे खरी पोवाड्याची भूमिका आता शकुंतलाची मुलगी वंदना आणि तो तेरेचा पोरगा सुभाष या दोघांमध्ये प्रेम होते आणि स्वतः डोळ्याला पाहिल्यानंतर बाप काय करतो आता समोर पहा. अजून सांगूस तुला सांग ना मला गरम करणं. आवडी होती पिकली म्हणून वाटेवरच्या मोरीवर अरे नाव घेऊन नजर ठेवती आजकाल कुवार पोरीवर चंद्रा पुढे प्रकाश कमी तरी नजर जाते चांदणीवर अरे अल्लाह तर कोण देतो देईल कोणी आये हो मेरे जिंदगी त्या वावरामध्ये गेलो तो पराठी लावली आपली त्या पुऱ्या पराठीचे बोंड खाल्ले बघा त्या साड्यानं का हो त्याच्या बरोबर जर्सीची गोळी असेल ना एक गोरी होती लालवाली गोरी जर्सीची हो का गावरान हो पाहिलो का बे लाल आहे का मी पाहिलो बाबा तू गोळी सांगतो काय तू गोळी होती म्हणतो बे आमच्या वावरामध्ये त्या पराठीच्या पुऱ्या बोंड बोंड खात हो त्यात गेलो मी अरे जे धावलो तुला का सांगू आपण की जोरात धावलो अरे जे जाऊन त्या मोठ्या झाडाला आपटलो ते दोन तोलाच्या बरं झालं की पुरगा का माणूस काय धावत दुपत गेला म्हणजे खाल्लं तर खाऊ दे ना ग त्याची खावाचीच वस्तू त्या खाण्याची काही मारलो का नाही त्याच्या कुस्तीलाच लागली बरं झालं कुस्तीलाच लागली पाया गेलं लागे का नाही तुमचा पल्ला असता बिलकुल खतम केलं बापरे बाप बऱ्याला कुस्तीच्या सांगे मोठे होते ढेर घालावून अरे गोरी मोठ्या लोक गोरी हो का बाबा ते सांड्यानं गोळी कसे कसे करत का काही विचारायचं का बे? हा? थांब आता इथे तुला हे पोटी गेली हो झाला तो सालपट निघला तेल कातडी हो तेल कातडी
या बाजूला हो हा ए थांबून चाले बाबाजी लोक बरं वावरातून आले तर काय झालं नाव नको मारू माये माये आपण चिल्लण रागा रागामध्ये मी म्हणलं असं काम करता मला म्हणजे काय नका मारू मी काय त्या मारू आली तुम्हाला नावण्यात कमावला दिसता हाल मान्या बाबा गरम होऊन आला ते माय माय तुला 2 मिनिटांमध्ये थंडी करते थंडी काय झालं काय चिल्लण सांगा लवकर मंडळी कुठे वंदना आताच काय जोरून आली मामा गिरगिरी झाली पोरग्यात बसली आहे तिकडे हव्याच्या पंचायत कुठे गेली होती कॉलेजला गेली होती ट्युशन का कॉलेज काहीतरी होत आपल्या माहितीच्या पहिले बोला होती बाबाजी करताना बाबाला नाही मी बावळीतून जाता हो थांबा बोलावते आता पत्नी उली दोन पोरगी आली अगं ए वंदना पोरी कुठे गेली असे बाई आता बसली होती तर काय बघितलं काय झाली तकलीफ तर का माहित नाही पाहिजे दाजू का नाही पोरगी अगं ए वंदना बाई काय काय हो बाई नको तू खाई तुझे बाबा काहीतरी विचारू राहिले विचार कोण त्याच्यासोबत काय हो बाबाजी कुठे गेली होती तू बाबाजी मी ट्युशनला गेली होती ट्युशनला गेली कुठे होती ट्युशन होता मास्तरच्या घरी मास्तरच्या घरी हो. ती मी तो नव्हता बाबा तिचा एक्स्ट्रा क्लास होता एक्स्ट्रा क्लास तुला समजते का बे त्याच्याप्रमाण तू ट्युशनला गेली होती हो. मी बांधायकडे गेलो हो. त्या मोहाच्या बांधीमध्ये हो. त्याची दिसली मी नाही बाप्पा नाही. आणि तो एक होता दुसरा सातमध्ये बाबा काय पोरी मारवायला जाण जा पोरी अंगाला हाताला शब्द का तुम्हाला आणि ती पोरगी मारवली काय शिक्षण वाली असं कोणी वजूर मार मजूरदारी बाबा जा जातो बोलली तर काम नाही बोली जाण जा पोरगीला पोरगी आता पोरगी चालली लग्न आज मी खबर डोळ्या पाहिलं तुला पहिले सांगितलं का पाहिलं पोरगी? त्या दिवशी मी पाहिन त्या दिवशी खरी गोष्ट असली तर तुझ्या चमड्या काढीन आता समजली मी बाई हो मला का अशी समजून राहिले का हा हा नका तुमच्या समकीला आहे याला काहीतरी कान धरलं मी स्वतः गेलो डोळ्याला पाहिलं मी आमच्या भांडीमध्ये मोहच्या शिक्षण सोडून वावरा म्हणजे आपल्याला फुलाला पाहिजे त्या पोरीने वावरातला नासा मोठा खेळ मा मला येते हे ना म्हणजे का तू बुद्धा समजलीस का वा? अहो आय नाही बुद्धा अहो कड्डाचा कड्डा ना आता फोडतो गड्डा हा दोघे बापले का नाही एक मत केलं मग पोरची बदनाम करावं लागले तुम्ही खरं तर तेल्याचा सुबस्या आणि हे दोघेच्या मोहाच्या झाडामध्ये दोघे कसे मी स्वतः डोळ्याला पाहिलं मी बाबा तो तेलाच्या सुबासिया हे बंधनी कसे 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 करत होते का नंतर पुरी काळीकडे आठ कशा पोरची बदनामी करून राहिले समजते तुमच्या नकला कोणाचा तुमच्या बापले का मी बाई आता समज तू सांगते देखला मी सांगून राहिला एखाद्या बापले का तुम्ही शकुंतला बोले नवऱ्याला आणि बापले गाचा विचार झाला बदनाम करता पोरीला हो कधी कोणी झाले करता पोरीला हो कधी कोणी झाले तुमचा माझा तुटला नाता वाद वाढून झाले भांडण करू लागले वाद वाढून झाले भांडण करू लागले
जसा बोलवते तसा तू वागतेस खेळ मी मी आणि ते पोरगी कशी मिळेल तशी तू वागते माई पोरगी आहे तशी वागेल तशी वागेल तू कोण होतेच बोलणारा तू कोण होतेच बोलणारा मग पोरगी कोण होतेच बोलणारा बोलणारा तुझ्या का पाठीवर पाहिजे तर नकटा बरोबर आहे तिला कसं बोलेन मी तिचा बाप नाही ना ते सपना घरची पोरगी बाप राहिला आता कसं येणे चायला सांगायला तर पोरगी बदला मी सांगायला असतो तो अरे वाघ आहे की सगळ्या धावधावल्या पाहिजे सामने मारी जसा नाही तसा मग पोरी बोलला नाही तुला आणि तू बी फल कमी काही नावाची शकुंतला नाही का म्हणली मी नावाची शकुंतला नाही आणि फिरली यार भाड यार मी वानपो कण्या धरण मला आलवा चितवा धरण कचकच खातो ए बाई म्हणलं नाही रे मा आता आता आज येते फैसला झाल्याशिवाय राहणार नाही ए खेळम्या मी काय म्हणतो ए बुडकिया आय चांगल्याचा काम दे मी काय म्हणते तो आजपासून तुझा माझा एक चार तू माझ्यामध्ये नाही मी तुझ्यामध्ये नाही बायको नवऱ्याचा रिश्ता तुटला येतो तू आपला बाई मी आपला बायको माझी पोरगी मी नाही तो चाटा फुटला रिश्ता तुटला ठीक आहे म्हणजे तुझं माझ्यामध्ये जमणार नाही काही जमणार नाही आमच्या तांदूळ तुमच्यात नाही तू एक काम कर तुला सोपी आयडिया देतो कोणती बिलकुल सोपी आयडिया आहे सांग ना तुझा माझा रिश्ता नाही तू बायको नाही मी नवरा नाही नाही का कुठला संबंध येते तू आपला सामान उचल आणि आपल्या माहेराला निघून जा कसे जाईल रे खेळाच्या नाच कवळे आपल्याला घर जसणारी बाबा या अंगाचं माल तुळू तुळू खाई मरते तू नली तुळकू तुळकू हे वंदना इकडे जेवढा सामान मी माझ्या भावाच्या घरून या घरामध्ये घेऊन आली तेवढा सामान काढ बेटा म्हणला एका साईडला एका रूम मध्ये जाऊ बेटा त्याच्या हाताला पूर्ण सामान पाहतो मी बी टाकत येतो का बापले का कसं काढते घराबाहेरचं तू पाय आपलं मी पाहिजे आपला रूम मध्ये सामान पूर्ण सामान आता इष्ट घेऊन ये हो माया होय बाय बंदीचा आपल्या भावाच्या घरून आणली मी तिचा हो ना इष्टो तिचा हो ना हा वायसर माझा हो मा पंपते तू आपला इष्टो घेऊन जा कोणा दिवशी पंपट ते तुला आपला 15 दिवस झाले मा पंप वापरून राहिली मग आता पंप घेतली का तुला मी कोणाच्या इष्टो मध्ये टाकी मा अशा कसा टाकशील रे अशा कसा करायला इष्टमध्ये टाकशील का पण ठीक आहे चल हो तिकडे बाबा तू टेन्शन घ्यायची नाही तुझ्या जीवनासाठी माझा जीव तयार आहे बाबाजी तुला उपाशी कधी ठेवणार नाही तुला याच्यात येते राहू देणार नाही तुझ्यासाठी रक्ताचं पाणीने हाराचं मनी करेन बाबा का म्हणला तू कुठं जायचं नाही आपल्या घरी अनाथ नाही आहे हा हा माय आपल्या घरी अनाथ नाही आहे मी माझ्या मालकाच्या त्याच्या तो पटलाच्या येतं तिथून पुढभर गहू पुढभर तांदूळ आणि 1000 रुपये घेऊन येतो नाही काय गरज नाही खाऊ नाही याच्यामध्ये फक्त दोषी मी आहे दोषी तू नाही खाऊन काय तर काय खाऊन मी दोषी आहे तू दोषी नाही 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 दोषी मी पहिलेच म्हणलो की मी दुसरी पत्नी करणार नाही मिळते कशी नाही कशी हे मिळाली कारण ती आज दोघे बापल्या गेले आज या पणामध्ये आपल्याला हात काढून छान लागते लढू नको नाही उभा राहतो लढू नको बाबा लढून लढशील तर मी दोषी आहे दोषी तू नाही गलती माझी आहे मी असं केलं नसतं मला आता भोगावं लागला नसता पहिली पत्नी मरून गेली दुसरी पत्नी केलो पण काय करू आखी तिने मला हात बांधून खायची पाळी आली आहे भगवंता नसीब माझा
मी तुझ्या जीवासाठी आहो. जसं तुला माझ्या लहान नेता मोठं केलास बाबा, एवढं मोठं पालवलास, तसं माझा अधिकार आहे की या म्हातारपणामध्ये तुला साथ द्यायचा माझा अधिकार आहे. बाबा मी आपल्या मालकाच्या इथे जातो, 1 किलो गहू 1 किलो तांदूळ आणि 1000 रुपये घेऊन येतो. तोपर्यंत तू घरी राह. थांब घरी. खर्चाला पाहिजेत आम्हाला. थांब घरी, मी येतो. जा बस घरी, मी येतो. जा लढू नको, लढू नको. जा. चला मालकाच्या इथे जातो. मालकाच्या इथून कुळभर गहू कुळभर तांदूळ 1000 रुपये मागून आणतो त्या मालक साहेब. आज थोडं उशीर आला तू. हो बाबाजी. काय कारण आहे बाबाजी आमच्या घरी मोठा वाद झाला बाबाजी. हो बाबाजी. वाद झाला म्हणजे झगडा झाला. हो माझी माझी आई न माझा बाबा. कसा झाला झगडा बाबाजी? ते वंदना नाही का माझी बाई, तुझी बाई? हो ते एका त्या तेलाच्या पोळासंग माय बापाने दिसले. बरोबर. मग त्याच्यामुळे दोघांचा वाद झाला. तिनं अलग एगरचार केलं आणि माझ्या बापानं अलग एगर केलं. बाबाजी मला पुरभर गहू द्या, पुरभर तांदूळ द्या आणि ठीक आहे, ठीक आहे. करू त्या शकून कळेला तुम्हा दोघा बापले वेगळं काढलं, आपण वेगळी झाली. पण ते काही नाही का कधी फार हुशारीचं वाटत म्हटलं का? हुशारीचं वाटत ज्याप्रमाणे तुझ्या आईनं तुझ्या लहानाचं मोठं नाही केलं, पण त्या बापानंच मोठे आईच्या तुझ्या बापानं दिली. बाबा माझ्या बापाने केलं बाबाजी, मला लाईनीचं होतं म्हणून म्हणतो बेटा मला मायाची सावली त्याने केलं बाबाजी. हा मायाचं प्रेम मला त्याने केलं बाबा. हो म्हणून तू 2 बोटं घेऊन जा, 1 किलो गहू घेऊन जा आणि 1000 रुपये घेऊन जा. मग जा लवकर, पटकन जा आणि पटकन उद्या सकाळी. बाबा हे पैसे घ्या, 1000 रुपये त्याच्यामध्ये. तो कुळभर गहू आणलो, कुळभर तांदूळ आणलो. मी स्वयंपाक बनवतो. तुम्ही जेवण करा, आराम करा. स्वयंपाक झाला की जेवण करा, आराम करा. मी जेवण करीन तर मी आपल्या मालकाच्या इथे जाईन. मला काय डोळं सोडावते. एवढे कशासाठी आणलं? खर्चाला लागते ना बाबा, वेळेवर कोण देते आपल्याला गरीब माणसाले. शालेबाई काही कमी वेगळं जास्त झालं माझ्या घरामध्ये. तर आता माझ्याकडे पैसे नाही तुमचं सामान घ्याले. माझा पोरगा अर्जुन त्याची नोकर आहे, शावकाराच्या घरी जाते आणि त्याला 500 रुपये मागून आणते. त्याला काय माहिती आहे माझ्या घरात काय झालं का नाही म्हणून. लवकर जाते, लवकर पैसे घेऊन येते. एवढ्या घाणे करून चालली आधी तुमच्याकडे येत होती मी. काय मला 500 रुपयाची गरज पडली म्हणून मला 500 रुपये द्या तुम्ही. कामावर आली होती का? माये मी कामावर आली, पण माझा पोरगा तुमच्या घरी नोकर आहे ना, तर त्याच्या अंगावरती द्या पैसे. पण काय हरामातीला मागून राहिली. वाह शकुंतलाबाई, एका शकुंतलेला भरताला त्यांना दिलं. त्याच्या नावावर भारत नव्हतं आहे ना आपल्याला. आणि तू या शकुंतला माये हे काय म्हणतो अशी ती माझी गावात तुला माझ्याकडे पैसे नाही. चांगले पैसे देशील तू. माझा पोरगा तुझ्या घरी नोकर आहे, पैसे द्यावा लागल. बेसरून गेले पैसे शावकार असले आपल्या घरचा बेसरून करायचं रे. आई पाहिजे ना आपल्या घरचा हो तिकडे.
सावकारा, अरे तुझ्याकडे पैसे आले तुला पैसे ना दिला ठीक आहे, काही हरकत नाही. पण मी नावाची शकुंतला आहे, माझं नाव शकुंतला आहे. मी पाहिजे हे दोघं बापले या घरामध्ये कसं राहतात का नाही, आपलं नाव बदलून टाकले ते माझी नावाची शकुंतला नाही. तिला पैसे न मिळाल्यामुळे ती काय म्हणते, हे दोन्ही बापले कसे जिवंत या घरात टिकते ते मी पाहून घेतो म्हणते. तिथं काय म्हणते स्वापन ऐका. पटीनं पहा सावत्र आई सावत्र आई हो सावत्र आई आणि देव सत्याचा आहे कोणा काही मृत्युमुखी पडले दोघेही दादा कसा जागावर नाही रे पोरगी.
काय हो आपल्याला जे काही करायचं होतं कोर्टाचं काम आटोपलं हो सगळं आटोपलं आटोपलं ना मग आता मला एक सांग इथं सांगितले हा अगोदर तुमच्या घरी जायचं की आमच्या घरी जायचं नाही अगोदर आमच्या घरी तुमच्या घरी जायचं हो, चल, चल. बरं चल बाबा बाबा बोल बेटा मी स्वयंपाक करून ठेवलो हो तू जेवण कर मी घरी आराम कर मी जातो मालका देतो मला पुढे जातो ते फिरून येतो फिरून येतो बाबा लावून देतो तुझा हा तू फिरून आलं म्हणजे जेवण करतो मी येतो घरी. काम झालं याचं, काम झालं. अरे बे, त्यांची चल बाई अर्जुनने स्वयंपाक करून ठेवलं आणि बाप गेला दुकानावरती आणि हे जेवण हा गेला कामावरती जाते घरामध्ये आणि भाजी त्याच्या जेवण टाकून आणि हा 2 वाजेच्या टायमामध्ये येईल जेवण करायला हा खायला हा राहील मरून तोपर्यंत माझ्या जीवाला शांत भेटणार नाही माझं काम झाला आता आपल्या पोरीला बोलवते आणि मी जाते माझ्या पोरीला जेवायला घेऊन माझ्या मायरान माझ्या भाच्या गावला अगं ये म्हणते ना बाई कुठे गेली बाई माझी पोरगी काय काय अगं मी काय म्हणते तुझं नवीन नवीन लग्न झाले आता कुठे फिरायला वगैरे गेलो नाही आपण नाही ते मी काय म्हणते मला लई आठवण आली तुझ्या मामाची हा तर मी म्हणते माझ्या भावाच्या गावला जायचं जेवायला घेऊन चाल बाई तुमचं घुमजाई होईल आणि नवीन मध्ये वळखी होऊन जाईल तर जेवायला बोलावं आणि कर लोक तरी मी पॅक घेऊन येते आजी आजी होय. तुमची सासूबाई म्हणताय हा. का माझ्या घरी जाऊन बोल तुझ्या मामाच्या गावले हा चला ना बाबा तुम्ही म्हणता माझं काय नाही. हे चांगलं राहणार आहे त्याला मस्ती करतात ते भाई किती बसणार बेटा तिकडे दिसणार ना मला मी जाणं सांगा. म्हणतो ना, मुलगा अजून आला नाही आता जातो जेवण करतो आणि थोडा आराम करतो त्या भाज्यामध्ये जेवण करू. दोघं जेवण खायचं. 12 वाजे दिवसा दुपारी सगळा घरी बाबाला सांगून गेलो होतो बाबा तुम्ही जेवण करजा म्हणून आता जेवले का काढलेलं तर माहिती जाऊन पाहतो बरं पाहुंडर अलग अलग बसा ना बे. पाहुंडरला का पाहुंडर वा माझे बाबा किती शहाणे आहेत मी म्हणलो बाबाला स्वयंपाक केला तुम्ही जेवण करा जेवण केलं न मस्त शांत झोपले बिचारे आवाज मारून पाहतो बाबा 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 अगं बाबा गा
नाही मेरा ना जीवन पुरी खाली बस हा मुलगा दुलदुला रे डेगा आता जातो आपल्या मालकाची तर हे गोष्ट माझ्या मालकाला सांगतो न माझ्या मालकाला बोलवलं माझ्या बाप बोलेल मोहनाजी मगाशी दुकानामध्ये बसलो होतो ना बाबाजी मी घरी गेलो आता न पाहतो तर माझ्या बाप म्हणून बोलले बाबाजी खाली बसणार रे बरोबर आहे ना बाबा बाबाजी आई कुठे गेली माझी आई मम्माच्या गावाला काहीतरी गेली म्हणलं तसं मला ऐकायला भेटलं मी घरी नव्हतो ना मला का हो किती वाजले 12-5 गेली बरं ठीक आहे मी माणसाने पाठवतो अरे येतो बाबा येतो आम्हाला भरावं लागते बाबा हो गोटगावला जाऊ त्याच्या आईला जेवायला त्याच्या बहिणीला म्हणजे समुद्र वगैरेला घेऊन ये ठीक आहे जातो माझ्या बाईचा गुण शंभरचा माणूस काय झाला येतो काय काम आहे करण्या करावा तुम्ही ना आमच्या मागे आमची गेली मी ना बाई चांगल्यानं आलो
चांगला रस्ता घ्यासाठी आलो. सांगायला असतो हा काय म्हणाला? सकाराम भाऊ नाही का मेला तुमच्या गावाला मेला. कोण मेला? सकाराम भाऊ मेला. माझ्या घरवाला मगाशी आणि ते गाला देता मी सांगून गेला पाहिजे. खालीवाला माईक आहे का? खालीवाला माईक दे त्याच्या जवळ ठेवू जा. हॅलो अबे आपण अरे वासेल बाबा लास लवकर घ्या. आंघोळ पाणी लवकर करा. लवकर आंघोळ पाणी करा. तुम्ही दिवस रात्र लढाल तरी काय तर जिवंत होणार नाही. तुम्ही खाली बसा. खाली बसा. तुम्ही चालले का पकडा? तुम्ही खाली बसा. खाली बसा. खाली बसा. तिकडे चौकाच्या काय बनणार बेटा? गेलेली वस्तू कधी परत येत नाही. एक काम कर, त्याची कोणी मांडलेली बैल गेली असेल ना, तिला मोडा फेकायला आणि जागा सारा सुरू कर आणि गोलीचं फेकू. सर्वांना विनंती आहे, कोणी जाऊ नका. कारण
त्या बाईने नवऱ्याला झडदेव मारलं. आता म्हणे सावतीच्या पाड आणि जीवाला काढ. या मुलाला जर मारलं तर 2 एकर जमीन आणि मकान माझ्या पोरीला होत. आता त्या मुलाला कोणती आयडिया करून मारते प्रत्यक्ष पहा. पती मारून तरी पाटील चला भोरे बांधलं बाळाला सांगतो घराकडे येतो. आता घराकडे जातो, घरी जेवण खावण करीन तर घरी आराम करीन. आज काय वाड्यामध्ये येत नाही मी, मालकाला सांगूनच जातो. मालक साहेब मालक साहेब मी घराकडे जातो. आज घराकडे गेला नाही. कार्यक्रम जाऊ द्या, सकाळी जाऊ गेलो. सकाळी येतो मी. आणि अजून गावी जाणार. हो का? हो ठीक आहे भाऊजी. मला मी आज सायंकाळी घरी ठीक आहे. हो ठीक आहे जातो भाऊ.